सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण घरीच अगदी हॉटेल स्टाईल पातळ, कुरकुरीत आणि चविष्ट डोसा कसा तयार करायचं ते बघणार आहोत. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की घरी डोसा केला की तो हॉटेलसारखा कुरकुरीत का होत नाही? कधी बॅटर नीट फर्मंट होत नाही, तर कधी डोसा तव्याला चिकटतो किंवा मऊ पडतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट डोसा बॅटर तयार करण्यापासून तर बॅटरचं योग्य फर्मेंटेशन, डोसा पसरवण्याची योग्य पद्धत, तवा कसा तयार करायचा आणि प्रत्येक वेळी छान कुरकुरीत सोनेरी डोसा कसा बनवायचा, हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी डोसा बॅटरसाठी लागणारं आपण साहित्य घेणार आहोत. तर सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात 1 वाटीपर्यंत उडीदचं डाळ, पाव वाटी चण्याची डाळ आणि 1 चमचा मेथीचे दाणे टाकायचे आहे. घरातील कोणतीही एक वाटी किंवा ग्लासने हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे. आता यामध्ये पुरेसे पाणी घालून 2 ते 3दा चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत. जर योग्य प्रमाणात साहित्य वापरलं तर डोसा छान कुरकुरीत होतो आणि रंगही सुंदर येतो. परत यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे डाळ 4 तासापर्यंत आपण भिजवत ठेवून देणार आहोत. आता दुसऱ्या भांड्यात 1 वाटीपर्यंत इडलीचा तांदूळ, इडलीसाठी जे आपण तांदूळ वापरतो तेच तांदूळ इथे मी घेतली आहे. आणि जर इडलीचं तांदूळ नसेल तर इथे आपल्याला 1 वाटीपर्यंत रेशनचं तांदूळ वापरायचं आहे. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता. यानंतर यामध्ये 2 वाटीपर्यंत नॉर्मल तांदूळ घ्यायचा आहे. घरामध्ये जे आपण रेग्युलर तांदूळ वापरतो ते इथे मी 2 वाटीपर्यंत घेतली आहे आणि यामध्ये अर्धी वाटीपर्यंत जाडसर पोहे टाकायचं आहे. आता यामध्ये पाणी टाकून 2 ते 3दा हे चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत. तर इथे आपण डाळ आणि तांदूळ हे वेगवेगळ्या भांड्यामध्ये भिजवण्यासाठी घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक घटक व्यवस्थित मऊ होतो. त्यामुळे बॅटरचं फर्मेंटेशन देखील चांगलं होतं. बॅटर गुडगुडीत तयार होते आणि डोसा एकदम कुरकुरीत असा बनून तयार होणार. तांदूळ देखील चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे देखील 4 तासापर्यंत भिजवत ठेवून देणार आहोत. पूर्ण 4 तासानंतर इथे आपण बघत आहोत तांदूळ हे चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत आणि सोबतच डाळ देखील चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे. आता भिजवून घेतलेले डाळ मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत. तर सुरुवातीला फक्त डाळ हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये डाळ भिजवलेलं पाणी थोडंसं घालायचं आहे आणि थोडंसं यामध्ये थंड पाणी टाकणार आहोत. आता हे सगळं मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरमधून एकदम स्मूथ असं बॅटर हे तयार करून घेतल्यानंतर एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे एकदम स्मूथ आणि बारीक असं बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. तर पूर्ण डाळ आपण मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता परत त्याच मिक्सरच्या जारमध्ये तांदूळसुद्धा घालणार आहोत. यामध्ये थोडंसं थंड पाणी घालून मिक्सरमधून होईल तेवढं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पूर्ण तांदूळ मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतल्यानंतर आता या बॅटरला चमचेने 2 ते 3 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. यामुळे बॅटरमध्ये हवा मिसळते आणि फर्मंट देखील चांगलं होते. तर अशा प्रकारे चमचेने चांगल्या प्रकारे 2 ते 3 मिनिटापर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती झाकण लावून 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी हे आपण फर्मंट होण्यासाठी ठेवून देऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी इथे आपण बघत आहोत बॅटर हे छान असं फर्मंट झालं आहे. सर्व साहित्य योग्य प्रमाणात घेतल्यामुळे बॅटरचं फर्मेंटेशन छान होतं आणि डोसाही उत्तम बनून तयार होते. तर हे बघा बॅटर हे छान असं फर्मंट झालेलं आहे. एकदम मऊ आणि हलका असं बनून तयार झालेलं आहे. आता या बॅटरला चमच्याने एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तर हे बघा बॅटरवर लहान लहान बुडबुडे दिसत आहेत, म्हणजेच बॅटरचं फर्मेंटेशन उत्तम झालेलं आहे. आता या बॅटरमधून आपल्याला जितकं बॅटर लागते तेवढं बॅटर एका भांड्यात काढून घेणार आहोत. आता उरलेल्या बॅटरवरती झाकण लावून फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवसापर्यंत या बॅटरला आपण स्टोअर करून ठेवू शकतो. आता बाजूला काढून घेतलेल्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा साखर आणि 1 चमचा मैदा घालणार आहोत. मैदा घातल्यामुळे डोसा अधिक कुरकुरीत आणि छान रंगाचा होतो. तर साखरेमुळे डोशाला सुंदर सोनेरी रंग येण्यास मदत होते. आता हे बॅटर एकदा चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तर हे बघा परफेक्ट असं बॅटर इथे बनून तयार झालेलं आहे. जर बॅटर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर बॅटर इथे बनून तयार झालेलं आहे. आता आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया.
आता डोसा बनवण्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा योग्य तापमानाचा असणं खूप महत्त्वाचं आहे. तवा खूप गरम असेल तर बॅटर नीट पसरत नाही आणि खूप थंड असेल तर डोसा चांगला होत नाही. म्हणून तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं पाणी शिंपडा आणि कापडाने त्याला हलकं पुसून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गॅसची आच पूर्ण कमी करायचा आहे. 1 चमचा बॅटर तव्यावरती घालायचा आहे आणि हलक्या हाताने गोलाकार फिरवत शक्य तितका पातळ पसरवून घ्यायचा आहे. डोसा हे तव्यावरती पसरवून घेतल्यानंतर गॅसची आच मध्यम ते मोठा ठेवायचा आहे आणि डोसाचा वरील भाग सुकल्यानंतर कडेला आणि वरून थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आहे. तर इथे मध्यम ते मोठ्या आचेवरच डोशाला भाजून घ्यायचा आहे. थोड्या वेळात डोशाचा कडा सुटायला लागतील आणि सुंदर सोनेरी रंग येईल. तर इथे आपण बघू शकतो मस्त असा डोसाला कलर आलेला आहे. डोसा हे छान असं भाजला गेला आहे. आता डोसा हलक्या हाताने दुमडून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता परत दुसरा डोसा हे टाकताना परत तव्यावरती पाणीही शिंपडून घ्यायचं आहे आणि कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने उरलेले सगळे डोसे आपण तयार करून घेणार आहोत. तर डोसा नेहमी कुरकुरीत व्हावा यासाठी बॅटरचं प्रमाण योग्य ठेवा. बॅटर पूर्णपणे फर्मंट होऊ द्या. तवा योग्य तापमानाचा असावा. डोसा पसरवताना घाई करू नका. मध्यम आचेवर डोसा भाजल्यास तो एकसारखा कुरकुरीत बनून तयार होतात. तर या छोट्या टिप्स पाळल्या तर प्रत्येक वेळी डोसा खूप छान बनून तयार होणार. तर आपला कुरकुरीत असा डोसा इथे बनून तयार झालेला आहे. तर गरमागरम हे डोसा नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो चटणीसोबत सर्व करायचं आहे. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.